हरिओम. माझं नाव कृष्णा सिंह कदम, कामोठे उपासना केंद्र. एक अनुभव असा आहे की तो फार घेण्यासारखाच आहे. माझी मुलगी बीएससी लास्ट इयर म्हणजे बीएससी आयटीचे लास्ट इयर एक्झाम होणार होतं, पण एक्झाम तिकीट घेण्यासाठी मी ज्या वेळेला कॉलेज मॉडर्न कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी सांगितलं की तुमची फी 10,000 रुपये बाकी आहे. मी एकदम थक्कच झालो. आता काय करायचं, त्यावेळेला एटीएम वगैरे काही नाही आणि आता 10,000 कुणाकडे मागायचं. तरी मी तिथून रिक्षा करून वाशी स्टेशनला आलो आणि बापूला सांगितलं, बापू बाबा तूच कर. इकडे तिकडे माझा गोंधळ झाला. 10,000 रुपये नाही की उद्या हॉल तिकीट नाही. पण येता वेळेस मला त्या ऑफिसच्या हेड क्लार्क बोलले, कदम तुम्ही काय करा, अश्विनीचे पप्पा आहात तर मी तुमच्यासाठी पैसे घेऊन येईपर्यंत मी ऑफिस उघडे ठेवतो, पण तुम्ही पैसे घेऊन या, हॉल तिकीट घेऊन या, कारण उद्या एक्झाम चालू होणार आहे. स्टेशनला तर तेवढं गाडी मला थोडा वेळ लागला, 5-10 मिनिटं इकडे तिकडे केलं आणि विचार करत राहिलो की बापू काहीतरी करणार. ट्रेन आल्यानंतर मी ट्रेनमध्ये चढलो आणि सांडपाड्याच्या जवळ आलो. तेवढ्यात एका माणसाने, माझ्या ओळखीच्या माणसाने की ज्याचं माझ्याकडे मला यायचे होते पैसे, त्यांनी मला फोन केला, कदम तुम्ही आता कुठे आहे? तर म्हणजे ट्रेनमध्ये आहे. अहो तुमचे ते 10,000 रुपये द्यायचे आहेत, तर मी जुईनगरला थांबतो. अरे बापूने, मी थक्कच झालो. म्हणजे काय बापूने, बापूच आले पैसे घेऊन. मी जुईनगरला उतरलो, पैसे मला त्याला दिले. मी थोडा 5-10 मिनिटं त्याच्यावर बोललो की बाबा त्याने पैसे एवढे आपलं असून पण आणून शब्द बोलून त्याने दिले. फार त्याचं हे मांडलं पाहिजे, म्हणून मी परत बापूला म्हणलं की बाबा आपो अहमदने हे काम तूच केलंस. परत मी रिटर्न ट्रेन पकडली आणि वाशीला उतरलो. वाशीला उतरल्यानंतर परत रिक्षा नव्हती, शेअरिंग करून डायरेक्ट केली. मग मॉडर्न कॉलेजला पोहोचलो. तोपर्यंत क्लार्क भोर आडनाच नव्हते ते, तर त्याने म्हणले ठीक आहे, झालं का काम? म्हटलं झालं, आमच्या बापूनेच केलं काम ते. आणि ते पैसे दिल्यानंतर हॉल तिकीट दिली आणि दुसऱ्या दिवशी तिचा पेपर होता. हॉल तिकीट मिळालं, ती खुश झाली आणि मग एक्झाम वगैरे तिला खूप चांगलं गेलं आणि ती कंपनीमध्ये ऑफिसमध्ये तिला जॉब बी लागला. टेक महिंद्रामध्ये 3-4 वर्ष ती पुण्याला केलं काम. खूप छान झालं आणि ती मुलगी सुद्धा आता अमेरिका रिटर्न झाली. अश्विनी वेरा नाव तिचं आहे. आता ते कामोठेलाच राहायला सेटल आहे. जावई सुद्धा चांगले मिळाले. आता मुलगा झालाय तिला, 1.5 वर्षाचा मुलगा शर्विल. तो उपासनेला सुद्धा येतो रोज शनिवारी. हा शहर आणि सर्वांनी एकच लक्षात घ्या की जो बापूने एकदा आपल्याला धरलेला आहे तो सोडत नाही. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्या पाठीने आपल्याच्या पुढेच पावलं, पाठी तो येतच असतो. हे आम्हाला आतापर्यंत प्रत्येक क्षणाक्षणात त्यांचे अनुभव येतात आणि अनुभव आहेत. अनुभव म्हणण्यापेक्षा ते आम्हाला धरूनच चालतात. आणि त्या वेळेला आपल्या प्रत्येक श्रद्धावानाला भक्तीपूर्वक जो श्रद्धावान आहे, भक्ती हमेशा जे बापूने जे सांगितलेले आहेत त्या नियमावर चालणाऱ्या प्रत्येकाला बापू हा आहेच. आणि बापू म्हणत आम्ही संध्याकाळी झोपतो, सकाळी उठताना सुद्धा बापू आणि बापू हे सर्व करून घेतो. हरिओम. श्रीराम अंबंदे नाथ सविदे नाथ.